नमस्कार. ओवीने जानकी आणि ऋषिकेशला पाहिलेलं असतं. त्यावेळेला ओवी त्यांना हाक मारणार असते, पण त्याच वेळेला मायाचं लक्ष ओवीवरती जातं आणि ती तिच्या तोंडाला रुमाल बांधते आणि तिला लपवून ठेवते. इकडे जानकीला मात्र ओवी इथेच कुठेतरी आहे याचे भास व्हायला लागतात. तेव्हा मात्र ऋषिकेश जानकीला बोलतो, जानकी जानकी तू शांत हो, नक्कीच आपल्याला ओवी सापडणार. तेव्हा लगेच ओवी म्हणते, ऋषिकेश माझी खात्री आहे की आपली ओवी इथेच आहे, याच घरात आहे असं मला वाटतंय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी या वेळेला तिचे आई वडील दोघंही मिळून तिला शोधतायत आणि या वेळेला मात्र आपली मुलगी आपल्यापासून कुठेही लांब जाणार नाही. तू विश्वास ठेवशील ना माझ्यावरती? त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास तुमच्यावरती आहे. ऋषिकेश तुम्ही जे सांगाल ना ते मी करायला तयार आहे. तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो, जानकी जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, आपण जे काही पाऊल उचलू ते अगदी आपल्याला शांतपणे उचलावं लागणार आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही जे म्हणाल तसं मी करेन. तेव्हा लगेच जानकी आणि ऋषिकेश त्या घराकडे जात असतात. इन्स्पेक्टर साहेब सुद्धा त्यांच्या सोबत असतात. तेवढ्यात मात्र मोठ्याने ऐश्वर्या बोलते, जानकी जे काही करशील ते अगदी शांतपणे कर. इकडे माया मात्र खूपच घाबरलेली असते. तिच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. माया स्वतःशीच म्हणत असते, ही जानकी नको ते करते, आता काय करावं ना तेच कळत नाहीये, समजतच नाहीये. ही जानकी तर हॉस्पिटलमध्ये होती, पण इथे कशी आली? ही जानकी शांत नाही बसू शकत. तेवढ्यात जानकी बाहेरून बोलते, माया तू एका आईला चॅलेंज दिलंयस, एक आई कधीच शांत बसू शकत नाही. माया तू चुकीचं वागतेस, तू माझ्या मुलीला सोड. त्यावेळेला मात्र माया खूपच घाबरलेली असते. त्याच वेळेला इकडे ओवी मात्र स्वतःशीच बोलत असते, आई आई बाबा मला तुमच्या सोबत यायचं आहे. आई बाबा काहीही करा पण प्लीज मला इथून घेऊन जा. तेवढ्यात मात्र माया ओवीजवळ येते आणि माया ओवीला बोलते, ओवी जर का काहीही बोललीस आणि काहीही बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर हा चाकू बघ, हा चाकू पुन्हा एकदा तुझ्या आईच्या पोटात खुपसेल आणि तिला कायमचं ढगात पाठवेल. हे ऐकल्यानंतर मोठ्यानी ओवी रडायला लागते. ओवीच्या तोंडाला रुमाल बांधल्यामुळे तिचा आवाज काही बाहेर येत नसतो. त्यावेळेला लगेच माया बोलते, नाटकं बंद कर ओवी, किती दिवस ही नाटकं करणार आहेस? आणि खरं सांगायचं तर तुझ्या या नाटकांना कोणीही भुलणार नाही. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला माया तो चाकू स्वतःच्या हातात घेते आणि तिला म्हणते, आता जर का मला इथून बाहेर पडायचं असेल तर मला तुझा फायदा घ्यावाच लागणार ओवी. ओवी माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. तेव्हा ती ओवीच्या तोंडावरील रुमाल काढते आणि ओवीला बोलते, आता शांत बसायचा की स्वतःच्या आई बापाला गमवायचं आहे याचा विचार कर. तेव्हा मात्र ओवी बोलते, प्लीज माया आंटी माझ्या आई बाबांना काही करू नकोस. माया आंटी मी अगदी गप्प बसेल. तेव्हा मात्र माया बोलते, चल. आणि माया पाठच्या दाराने ओवीच्या गळ्यावरती सुरा घेऊन बाहेर पडत असते. पण तेवढ्यात मात्र पाठीकडून सुद्धा पोलिसांनी घेरलेलं असतं आणि माया त्या जाळ्यात सापडते. पण माया ओवीच्या गळ्याभोवती सुरा धरून असते आणि ती म्हणत असते, बस झाला, जर का मला काही करण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी सुद्धा मी लवकरात लवकर या ओवीला कायमचं संपून टाकेल. तेवढ्यात तिकडे जानकी आणि ऋषिकेश येतात. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश इन्स्पेक्टर साहेबांना बोलतात, इन्स्पेक्टर साहेब काही करू नका, प्लीज इन्स्पेक्टर साहेब काही करायचं नाहीये आपण. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बोलतात, जानकी ताई तुम्ही काळजी करू नका, आम्ही काही करणार नाही. आणि ते मायाला बोलतात, माया सोड तिला, अगं स्वतःच्या स्वार्थासाठी तू एका मुलीचा फायदा घेतेस. माया हे सर्व करायची गरज नाहीये तुला. तेव्हा लगेच माया बोलते, ओ गप्प बसा, माझ्या स्वतःच्याच फायद्यासाठी मी या मुलीचा फायदा घेणार आहे. जानकी तुला जर का तुझी मुलगी सुखरूप हवी असेल ना तर आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा मात्र ओवी खूपच रडत असते. त्यावेळेला जानकी ओवीला म्हणते, ओवी बाळा रडायचं नाही, आईने काय शिकवलंय, कोणतीही परिस्थिती असली तरी सुद्धा त्याच्यावरती मात करायचं. तू रडतेस का बाळा?
बाळा रडायचं नाही, मी सांगते ना. तेव्हा मात्र मोठ्यानी ओवी बोलते, आई आई मला तुमच्या सोबत यायचंय. तेव्हा ऋषिकेश बोलतो, तुला तुझ्या आई वडिलांचं वचन आहे बाळा, ते शब्द देतायत तुला की आज ते तुला घेऊन जाणार. तेव्हा मात्र माया हसायला लागते आणि म्हणते, लाज नाही वाटत? अरे स्वतःच्या मनाला विचारा, काहीही झालं ना तरी मी ओवीला तुमच्या सोबत जाऊ देणार नाही. आणि काय आहे ना ऋषिकेश, नको ती स्वप्न लेखीला दाखवू नकोस रे, कारण काही झालं तरी सुद्धा तुमचं हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीये. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, माया काय चाललंय तुझं? अगं माया, एवढी कधीपासून कठोर मनाची व्हायला लागलीस? माया अगं जरा त्या मुलीचा तरी विचार कर, तू कसं वागतेस ते. तेव्हा लगेच माया बोलते, मी जे काही वागते ना ते अगदी योग्य वागतेय आणि मला या गोष्टीचा अजिबात पश्चाताप होत नाहीये. प्लीज या सर्व गोष्टी थांबवा. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला ती मोठ्याने बोलते, आई आई मला यायचंय तुझ्यासोबत. तेव्हा लगेच जानकी बोलते, ओवी बाळा, आज काहीही झालं तरी सुद्धा आम्ही तुला घेऊन जाणार. आज या माया आंटीचा अंत ठरलेलाच आहे. त्यावेळेला लगेच माया हसते आणि म्हणते, काय माझा अंत? जानकी एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी मी तुला संपवल्याशिवाय माझा अंत होऊ देणार नाही. तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश ह्या मायाचं तर मला काही कळतच नाही, कसं वागावं तिला तेच समजत नाहीये, काय करायचं काय या मायाचं. तेव्हा लगेच ऋषिकेश मोठ्याने बोलतो, जानकी आता आपल्याकडे पर्यायच नाही. ऋषिकेश मायाला बोलतो, माया तुला आम्हाला त्रास द्यायचा आहे ना दे, पण प्लीज आमच्या ओवीला मात्र काही करू नकोस. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने ओवी बोलते, आता सगळं काही संपलं, आता या विषयावर मला वादच घालायचा नाहीये. हा वाद जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल. प्लीज हा वाद इथल्या इथे थांबवा. हे बघ माया, आम्ही तुला काही करणार नाही, तू आमच्या मुलीला काही करू नकोस. तेव्हा लगेच माया बोलते, आता कसं बोललात? हेच तर मला ऐकायचं होतं. हे बघा, मला इथून शांतपणे जाऊ देत, मी काहीही करणार नाही तुमच्या मुलीला. हे बघा, फक्त तुमची मुलगी मला जानकीला त्रास देण्यासाठी माझ्या जवळ पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी कितीही कठोर मनाची असली तरी सुद्धा ओवीला मी मारणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, माया तुझ्यावरती माझा अजिबात विश्वास नाहीये. तेव्हा मात्र माया बोलते, खरं सांगू जानकी, विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, माझी काहीच हरकत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जानकी, कितीही काही झालं तरी सुद्धा मी जे ठरवते तेच खरं असणार आणि या गोष्टीवरती मला आता वाद घालायचा नाहीये. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जाऊ दे जानकी, जानकी विश्वास आहे ना, जानकी प्लीज विश्वासच ठेव, कारण आपल्याकडे पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र जानकी हादरलेली असते. जानकी बोलते, ऋषिकेश तुम्ही हे काय करताय? ऋषिकेश तुम्ही परत एकदा आपल्या ओवीला जाळ्यात टाकताय आणि तेही त्या मायाच्या. ऋषिकेश अहो जरा विचार करा, एकदा जर का ही माया आपल्या तावडीतून सुटली तर आपण परत तिला शोधू की नाही, आपली ओवी आपल्याला सापडेल की नाही याचा आपल्याला अंदाजच नाहीये. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी माझ्यावरती विश्वास नाहीये तुझा? जानकी तिला जाऊ दे, कारण आपल्याकडे पर्यायच नाहीये. तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते आणि ऋषिकेशला बोलते, ऋषिकेश शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तोच योग्य असणार, माझी काहीच हरकत नाही. ऋषिकेश माया, हे बघ, आमच्यासाठी आमच्या मुलीपेक्षा जास्त महत्वाचं काही नाही. आता मात्र हा विषय सोड, आम्ही तुला सांगतोय ना, आम्ही मात्र आता काहीच करणार नाही आहोत, पण प्लीज आमच्यावरती विश्वास ठेव. तेव्हा लगेच माया बोलते, जानकी आहे ना, तुझ्यावरती विश्वास आहे आणि कायम असणार, पण जानकी एक गोष्ट लक्षात ठेवायची, उगाचच पाठीत खंजीर खुपसायची कामं करायची नाहीत. जर का पाठीत खंजीर खुपसायची कामं केलीस तर मात्र तुझ्या ओवीचा जीव मला घ्यावा लागणार. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, बस झालं माया, एवढं प्रेमाने तुला समजावतोय तरी सुद्धा तुला कळत नाहीये का? माया, यापुढे अशा पद्धतीने बोलायचं नाही, आणि जर का अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ
माया आता मी शांत आहे तर शांतच राहू देत ना. काही झालं तरी सुद्धा मला हा विषय वाढवायचा नाहीये माया. तेव्हा लगेच माया बोलते, माझी काहीच हरकत नाही, मी शांतच आहे. प्लीज आणि मला शांतच असू देत, नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल. तेव्हा ऋषिकेश खूपच चिडलेला असतो. त्याच वेळेला लगेच माया तिथून जाण्याचा प्रयत्न करणार. त्याच वेळेला पाठीकडून ऐश्वर्या मायाच्या डोक्यात काठीने जोरात हाणते. माया रक्तबंबाळ झालेली असते. ओवी पटकन तिच्या आई बाबांकडे सटकलेली असते. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब मायाच्या हातात बेड्या ठोकतात. तेवढ्यात मायाचं लक्ष ऐश्वर्यावरती जातं आणि ऐश्वर्याला बघून ती बोलते, ऐश्वर्या तू तू माझ्यावरती वार केलास, तुझी हिंमत कशी काय झाली? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, काय आहे ना, माझी हिंमतच काय आहे हीच तू अजून पाहिली नाहीस. आणि खरं सांगू का, आता तुला माझी हिंमत दाखवते. माया, अगं किती घाणेरडं कृत्य करणार आहेस. अगं जरा तरी विचार करायचा होतास ना तुझ्या वागण्याचा, पण तुला मात्र तुझ्या वागण्याचा विचारच करायचा नाहीये. तू एखाद्या लहान मुलीला वेठीस धरशील आणि अशा पद्धतीने वागशील. तेव्हा लगेच मोठ्याने माया बोलते, बावळट मुली, अगं तू सुद्धा हेच केलं होतंस. तेव्हा लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते, हो मी सुद्धा हेच केलं होतं आणि त्याच गोष्टीचा मला पश्चाताप होतोय. माया, हे सर्व करायची तुला गरजच नव्हती. मॅडीला सुद्धा हे अजिबात आवडत नसणार. त्यावेळेला लगेच मोठ्याने माया बोलते, ऐश्वर्या तू नाही मला सांगायचं माझ्या दादाला काय आवडेल आणि काय नाही ते. तेव्हा मात्र मोठ्याने जानकी बोलते, ऐश्वर्या बस, आता मात्र हिची चांगलीच वरात काढणार आहे मी. आणि ती लगेच मायाच्या जवळ जाते आणि मायाच्या सनसनीत कानाखाली हाणते आणि मायाला बोलते, माया आज मात्र तू माझ्या मनातून कायमची उतरलीस. खरं सांगायचं तर तू काळीमा आहेस, काळीमा. माया, तुझ्यासारख्या मुलीला तर चांगलंच तुडवलं पाहिजे, तुझ्या तोंडाला काळं फासून तुझी धिंड काढली पाहिजे. माया, कधी सुधारशील तू? तेव्हा लगेच माया बोलते, जानकी उगाच नाटकं करू नकोस. आणि हे बघ, तू आता माझ्या जी कानाखाली खेचलीस ना ती लक्षात ठेव. तेव्हा मात्र मोठ्यानी माया बोलते, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ओवी तुमच्या ताब्यात आली म्हणजे तुम्ही जिंकलात असं नाही. तेव्हा मात्र जानकी आणि ऐश्वर्या मायाच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि त्यांना बोलतात, खरं सांगायचं तर माया, तुझा खेळ समाप्त झालाय तरी सुद्धा तुला अक्कल कशी येत नाही. माया, आता सगळं काही समाप्त झालंय आणि प्लीज सगळं संपव आता. तेव्हा मात्र मायाची खूपच चिडचिड होते. त्यावेळेला माया मोठ्याने बोलते, आता सगळं काही संपलंय असं तुम्हाला वाटतंय ना, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळं काही संपलं नाही तर सगळ्याची आता सुरुवात झालीये. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच ती मोठ्याने बोलते, बस झालं, आता मात्र सगळ्या गोष्टी समाप्तच व्हायला पाहिजेत आणि मी त्या गोष्टी सगळ्या समाप्त करते. त्यावेळेला लगेच इन्स्पेक्टर साहेब बोलतात, माया आजपर्यंत तू रणदिवेंना रडवत आलीस, त्यांना रडकुंडीला आणलंस, त्यांच्या मुलीला वेठीस धरलंस, एवढंच काय तर जानकी ताईंवरती हल्ला केलास. अगं त्या मरणाच्या दारातून परत आल्यात आणि तुला मात्र आता अशी काही शिक्षा होईल ना माया की तू स्वतःला अजिबात वाचवू शकणार नाहीस. तेव्हा मात्र माया बोलते, खरं सांगू, मला त्या शिक्षेचं काहीही पडलेलं नाही. आता सुद्धा मी या जानकीला मारायला तयार आहे, मग मला तुम्ही फासावर लटकवलं तरी सुद्धा चालेल. तेव्हा ऋषिकेश शांत असतो. त्यावेळेला मात्र ऋषिकेशचा पारा चढतो आणि ऋषिकेश मायाच्या सनसनीत कानाखाली आणतो आणि मायाला बोलतो, माया बस, अगं किती खालच्या थराला जाणार आहेस. माया, तुझी ही नाटकं बंद कर. त्यावेळेला लगेच माया मोठ्याने बोलते, पुरे झालं आता, माझी नाटकं बंद कर नाही ऋषिकेश, मी तुझ्या बायकोला संपवणारच. तेव्हा मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो, खरं सांगू माया, तू जर का जानकीच्या बाबतीत असं काही करण्याचा प्रयत्न जरी केलास तरी एक गोष्ट लक्षात ठेव, आता मात्र तू संपलीसच. मग मला फासावर जायला लागलं ना तरी सुद्धा चालेल, पण तुझा जीव मात्र घेईन. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश शांत व्हा,
ऋषिकेश, आपण सुद्धा तिच्याच पायरीवरती जर का उतरलो तर आपल्यात आणि तिच्यात फरकच काय राहिला याचा तरी विचार करा. ऋषिकेश, तुम्ही असा विचार कसा काय करू शकता? त्यावेळेला लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी, मी माझ्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी कोणाचा जीव घ्यावा लागला तरी सुद्धा घेऊ शकतो. मला कुणीही हलक्यात घेण्याचा प्रयत्न करायचा नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, ऋषिकेश, तुम्ही जरा शांत व्हा. तेव्हा मात्र माया बोलते, घे घे ना, माझा जीव घे, मला काही फरक पडत नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कितीही काहीही झालं तरी सुद्धा तुला जे पाहिजे ना ते मी कधीच मिळू देणार नाही. तेव्हा मात्र जानकी बोलते, माया, मला माझी मुलगी मिळाली, मला बाकी काही नकोय. माया, खरं सांगू का, आता तुझं जे व्हायचंय ते होऊ दे, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आणि आता सगळं काही संपलंय हे मला माहिती आहे. तेव्हा मात्र माया बोलते, जानकी, तुला वाटत असेल की तू तुझ्या मुलीला मिळवलंयस, पण जानकी, एक वेळ परत अशी येईल की तू हरशील. तेव्हा लगेच जानकी बोलते, अशी वेळ पुन्हा येणारच नाही, मी परत अशी चूकच करणार नाही. तेव्हा मात्र माया हसायला लागते आणि त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब मायाला ओढत ताणत तिथून घेऊन जातात. तेव्हा ऋषिकेश ऐश्वर्याजवळ येतो आणि ऐश्वर्याला बोलतो, ऐश्वर्या, ऐश्वर्या, खरंच थँक्यू. आज तुझ्यामुळे, फक्त तुझ्यामुळे माझी ओबी परत मला मिळाली, माझं कुटुंब एकत्र आहे. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, प्लीज, इतके दिवस मी चुका करत होते, पण आता मात्र मला माझ्या चुकीचं गांभीर्य समजलंय, त्याचा मला पश्चाताप झालाय. ऋषिकेश दादा, हे माझं सुद्धा कुटुंब आहे, मला माहिती आहे मी या कुटुंबाचा भाग नाही, तरी सुद्धा मी या कुटुंबाचा एक भाग स्वतःला समजते. ऋषिकेश दादा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, शांत हो, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. ऐश्वर्या, तू कधीच खोटं बोलू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर माया चॅप्टर कायमचा संपलाय? आता तर ऐश्वर्या सुद्धा चांगली वागायला लागले. खरोखर जानकी ऐश्वर्याला पुन्हा एकदा घरी आणेल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.